रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। राज्यात वाढत्या महिला अत्याचार घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात भाजपा महिला आघाडीच्या वतीने आंदोलन। साक्री येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखवले पालकमंत्र्यांना काळे झेंडे। देवपुरात भर दिवसा धाडशी चोरी, रोकडसह दागिने लपास। युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हाभर 3 शाखेचे उद्घाटन। नवरात्री उत्सव घाटन देवी मंदिर भाविकांसाठी बंद। केंद्र सरकार कृषी कायदा राज्य सरकारने लागू करावा, आमदार काशीराम पावरा यांची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असून महाविकास आघाडी सरकार महिलांच्या संरक्षण करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करत राज्यभर भाजपतर्फे आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहे। धुळे भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप माजी महापौर जयश्री आईराव यांनी केला आहे। आज आम्ही पूर्ण महाराष्ट्र राज्यात महिला आघाडी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा माननीय उमाताई ठाकरे तसेच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन हे आम्ही करत आहोत। यामागील प्रमुख उद्देश असा आहे की येत्या 6 महिन्याच्या काळात महाराष्ट्रात वेगवेगळ्या घटना 47 ठिकाणी वेगवेगळ्या घटना या महिला अत्याचाराच्या व महिलांवर बलात्काराच्या घडलेल्या आहेत। यात आम्ही मागील कोविड सेंटरच्या संदर्भात कोविड सेंटरमध्ये देखील एका मुलीवर त्या ठिकाणी अतिप्रसंग हा घडविण्यात आला होता। यासाठी आमच्या प्रदेशाच्या अध्यक्षा माननीय उमाताई ठाकरे यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि यांची भेट घेऊन या सातत्याने होणाऱ्या महिलांवर बलात्कार अत्याचाराच्या घटना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु विधायक पद्धतीने त्याला साधा उत्तर देण्याचा देखील त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी प्रयत्न केला नाही। तसेच आम्ही आंदोलन दिल्यानंतर देखील राज्यव्यापी आंदोलन झालं, त्याचं देखील कुठलीही दखल घेण्यात आली नाही आणि अशा घटना या घडतच गेल्या। त्यासाठी आजचं हे राज्यव्यापी आंदोलन आम्ही करत आहोत। यात आमचा प्रमुख उद्देश असा आहे की ज्या काही या 47 घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्रात, या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी राहिलेली आहे। आम्ही केंद्र शासनाचं अभिनंदन आणि स्वागत करतो त्यांच्या निर्णयाचं। आताच आपण पाहिलं असेल की निर्णय घेण्यात आला की ज्या ठिकाणी महिलांवर अतिप्रसंग, बलात्कार, अत्याचार अशा घटना घडलेल्या असतील आणि त्या ठिकाणची स्थानिक पोलीस स्टेशनला जर फिर्याद घ्यायला तयार नसेल तर त्या ठिकाणचा जो काही पोलीस अधिकारी असेल तर
अत्याचार कलम 166 अन्वये लगेच त्याच्यावर त्या ठिकाणी कार्यवाही होऊ शकते. तसेच हे जे काही अतिप्रसंग, अत्याचार, बलात्कार अशा ज्या काही घटना त्या ठिकाणी घडत असतील तर या संदर्भात 2 महिन्यात तात्काळ चौकशी करून आरोपींना त्या ठिकाणी त्या कडक कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी असा निर्णय केंद्र शासनाने घेतला गेल्याबद्दल आम्ही स्वागत करतो. आणि आजचं जे राज्यव्यापी आमचं आंदोलन झालं या कामची जे काही मागण्या आहेत त्या ठिकाणचं जे काही आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आमची महिला मोर्चाची या ठिकाणी मागणी आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी त्यास या सरकारचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो. कोरेगाव मुंबई येथील 6 वर्ष बालिकेवर बलात्कार करणाऱ्या पराधमाचा. सोबत महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मायादेवी परदेशी, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्नेहल जाधव, रेखा सोनवणे यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र शासनाने शेतकरी हितासाठी विधेयक मंजूर केली, मात्र राज्य सरकार त्यांच्या अंमलबजावणीत अडाकाठी निर्माण करीत असल्याने आज साक्री तालुका भाजपाच्या वतीने पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री तहसील कार्यालय आवारात तालुका भाजपाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी साक्री तालुका भाजपाचे अध्यक्ष वेडूअण्णा सोनवणे, प्रदीप नांद्रे, उत्पल नांद्रे, शैलेंद्र अजंगी, महेंद्र देसले, बाबा पठाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाच्या आंदोलनाचा सुगावा लागल्याने पोलिसांनी त्यांना बळात वापर करून ताब्यात घेतले. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केल्याने परिसर दणावून गेला होता. भारतीय जनता पार्टीला बाबा घेतला का शेड मध्ये पालकमंत्री हाय हाय, पालकमंत्री हाय हाय. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. पालकमंत्र्याचा अधिकार असो, राज्य सरकारचा 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 अधिकार असो. किती हेक्टर आहे, किती एकर आहे, कोणता पीक आहे, कशा पद्धतीचं नुकसान आहे हे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या तिघांच्या वतीने शेतकऱ्यांचे पंचनामे शेतापर्यंत जाऊन करा. त्यासाठी मी गेल्या 2 दिवसापासून आज माझा 3रा दिवस आहे या जिल्ह्याच्या दौऱ्यावर. पहिले 1 नंबरचं काम आहे तो आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी या कोरोनाच्या संकटामध्ये. दुसरा काम आहे अतिवृष्टी, वादळी वारे आणि पाऊस जो जास्त झाला सातत्याने त्यामध्ये झालेली नुकसान भरपाई आणि त्या नुकसान भरपाईचे पंचनामे आणि राजस्व अभियान जे आमच्या महसूल विभागाकडून ते फेरफार असेल, त्यांचं वाटणीपत्रक असेल, गाव रस्ते असतील, शिवार रस्ते असतील, या छोट्या मोठ्या ज्या तक्रारी असतात त्या त्याच ठिकाणी तहसीलदारांनी, एसडीएमने आणि खालच्या अधिकाऱ्यांनी जाऊन अंमलबजावणी करावी. त्याचा आढावा जिल्हा परिषदेचे आमचे मुख्य अधिकारी जे आहेत ते त्यांच्या खात्याच्या माध्यमातून ग्राम विकासचं काम करतात. महसूलच्या माध्यमातून महसूल विभागाची यंत्रणा सर्वाला कंट्रोल करण्याचं काम आदरणीय जिल्हाधिकारी यादव साहेब करू लागले.
शहराच्या देवपूर भागात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याचे घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिन्यासह 6 लाखाची धाडसी घरफोडी केल्याचे वृत्त आहे. धुळे शहरातील फुलवाला चौक असलेल्या ऋषभ पुस्तकालयाच्या मालक सतीश किवसरा यांचे देवपुरातील राजेश वरनगर येथे घर आहे. काल सकाळी ते कुटुंबासोबत बाहेरगावी खाजगी कामासाठी संध्याकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा आणि कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश करताच घरातील कपाटाची कुलुपे देखील तोडलेली आढळून आली. चोरट्यांनी घरातील कपाटातून प्रत्येकी 5 ग्रॅम वजनाचे 8 ते 9 अंगठ्या, 2.5 तोळे वजनाची सोन्याची चेन, 33 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नथ, चांदीचा ग्लास, चांदीच्या साखळ्या, चांदीचे खडे आणि 1.25 लाखाची रोकड असा 5 ते 6 लाखाचा ऐवज लपास केला आहे. भरदिवसा झालेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे राजेश्वर नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतीश किवसरा यांनी घटनेची माहिती देवपूर पोलिसांना दिली. देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, ठसे तज्ज्ञासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घरासह परिसराची पाहणी करत तपासाला सुरुवात केली. देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे समजते. माझं नाव सतीश चानवल किवसरा. मी बाहेरगावी गेलेलो होतो. बाहेरगावून आल्यावर पाहिलं तर दरवाजाचं लॉक तोडलेलं होतं. दरवाजा उघडा होता. मध्ये पाहिलं तर कपाट वगैरे अस्तव्यस्त होते. त्याच्यातून कॅश गेली. जवळजवळ 1.25 लाख रुपये कॅश होती. सोनं होतं 8-10 तोळे सोनं होतं. चांदी होती अर्धा 1 किलो जवळजवळ. कुठे राजेश्वर नगर दत्त मंदिरला प्लॉट नंबर 8. पोलीस आले होते. त्यांनी सगळं चेकिंग केलं वगैरे आणि ठसे पण घेऊन गेले. श्वान पथक आलं होतं. ते पण घुटमाळलं पुढे रोडवर जाऊन. युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुदादा देवकाते, प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट राजू शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष कैलास गर्दे, उत्तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सापणकर, धनराज सरगर, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज अण्णा पिसे, जिल्हाध्यक्ष मनोजदादा कोळेकर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या युवा मल्हार सेना धुळे जिल्हा संघ संपूर्ण दिवसभरात शाखेचे उद्घाटन करण्यात आले. धुळे शहरातील प्रमुख JB रोड येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संपूर्ण जिल्हाभर दौरा युवा मल्हार सेनेचे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांनी केले व ST आरक्षण अंमलबजावणी संदर्भात निर्णय घेऊन लवकरच महाराष्ट्र राज्यभर आंदोलन सुरू करू व धुळे जिल्हा असलेल्या ठेलारी समाजाच्या हिताचे काम करत राहू. जर का कोणाकडे ही ठेलारी धनगर मेंढपाळ बांधवावर अन्याय झाले तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य संपूर्ण राज्यभर आंदोलन करून मेंढपाळ समाजाला न्याय देण्याचे काम करत राहील, अशी माहिती युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुदादा देवकते व जिल्हाध्यक्ष मनोजदादा कोळेकर यांनी दिली. या समाज प्रबोधन व शाखा उद्घाटन प्रसंगी युवा मल्हार सेनेचे आबा वडघर, सागर शेळके, आकाश शिंदे, बमलू गर्दरे, संजय बाबा सरगर, ज्ञानेश्वर कोळेकर, रमेश वाघमोडे, संदीप बोरकर, राजू धनगर, बिला कोळेकर, प्रशांत बोरसे, अरविंद धनगर, आकाश मंचरे, सोमनाथ लोणे, भूषण धनगर, शंकर चोपडे, बटू बिचकुल्ले, अल्पेश महानोर, विकास महानोर, वाल्मिक धनगर, प्रमोद धनगर, विनोद धनगर, रघुनाथ बरगुले, सुरेश थोरात, सुरेश सरगर, बटू पाटील आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि या शाखेचं उद्घाटन करत असताना जो समाजावर होत असलेला अन्याय मागच्या 70 वर्षापासून आरक्षणापासून वंचित ठेवलंय, या समाजाला तळागाळातून जागृती निर्माण करण्यासाठी, सर्वसामान्य समाजाला या प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा शाखेचा योग घडून आणलेला आहे. महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये युवा मल्हार सेना धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर व मेंढपाळाच्या प्रश्नावर, आज जो मेंढपाळावर कुठंही त्यांच्यावर हल्ला होतो, एवढंच नव्हे तर मेंढपाळासाठी ज्या फॉरेस्ट जमिनी असतील, गायरानी जमिनी असतील, ह्या चाऱ्यासाठी खुल्या कराव्यात, हे असे 2-3 मुद्दे घेऊन व विशेषतः मागच्या सरकारने या समाजाला 1000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, पण त्याचं अस्तित्व दिसलं नाही. तो पैसा कुठं आला, कुठं गेला कळलं नाही. ते 1000 कोटी समाजापर्यंत कसे पोहोचतील व समाजासाठी ज्या विविध योजनांची घोषणा केली त्या घोषणेचा अंमलबजावणी आत्ताच्या सरकारने करावी, यासाठी युवा मल्हार सेना एक ठोस पाऊल उचलत आहे. आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवा मल्हार सेना सक्रिय होऊन एक लढा उभा करीत आहे. जय मल्हार, जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी. आज या ठिकाणी युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य धुळे जिल्ह्याच्या
शाखेचे अनावरण या ठिकाणी 3 शाखेचे अनावरण युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुदादा देवकाते, प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट राजू सर शिंदे, बाळासाहेब सापणकर, मनोज अण्णा पेशा, धनराज सरगर, कैलाजी गर्दे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर 4ही तालुक्याचे अध्यक्ष आणि शहराचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा टीमच्या या 3ही शाखेचे अनावरण या ठिकाणी संपन्न झालेले आहे. युवा मल्हार सेना ही महाराष्ट्रभर अतिशय चांगल्या प्रकारे सामाजिक चळवळ उभी करत आहे. त्याचबरोबर युवा मल्हार सेना धुळे जिल्ह्याचा नेटवर्क महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात असून युवा मल्हार सेना धुळे जिल्ह्यात अतिशय चांगल्या प्रकारे वाढता प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य विष्णुदादा देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट राजू शिंदे सर यांच्या अध्यक्षतेखाली उपप्रदेशाध्यक्ष कैलाजी गर्दे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय चांगल्या प्रकारे काम युवा मल्हार सैनिक करत राहील. त्याचबरोबर कुठल्याही मेंढपाळ शेजारी समाज बांधव अन्याय होईल त्यांनी कृपया युवा मल्हार सेनेशी संपर्क साधावा. त्याला नक्कीच न्याय द्यायचं काम युवा मल्हार सेना करेल आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे व पदाधिकाऱ्यांचे पुनश्च आभार मानतो. जय मल्हार, जय अल्ल्या, जय ठेलारी, जय धनगर. कोरोना महामारीमुळे राज्यातील सर्वच मंदिरे बंद असून यंदा या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील कासारा घाटात घाटदेवी मंदिर देखील नवरात्र उत्सवात बंद असणार आहे, असे नाशिक ग्रामीणचे DYSP भोसले यांनी सांगितले. घाटनदेवी मंदिरात आज मीटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळेस स्थानिक प्रशासन, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोना महामारीमुळे यंदा नवरात्र उत्सवात यात्रा बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून भाविकांना घरीच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जुन भोसले, DYSP नाशिक ग्रामीण. आज घाटनदेवीच्या नवरात्र यात्रेसंदर्भात मीटिंग घेण्यात आली. त्यामध्ये स्थानिक प्रशासन आणि मंदिराचे ट्रस्टी हे उपस्थित होते आणि या सदर मीटिंगमध्ये सदर नवरात्रोत्सवातली यात्रा ही रद्द करण्याचं ठरलेलं आहे. तरी सर्व भाविकांना स्थानिक प्रशासन, गावातील सर्व मंडळी आणि मंदिराचे ट्रस्टी या सर्वांच्या वतीने आवाहन करण्यात येतं की सर्वांनी घरीच प्रार्थना वगैरे करावी. कोणी देवीच्या दर्शनासाठी पायी असो, गाडीने असो, कोणत्याही इतर वाहनाने किंवा इतर मार्गाने इथे येऊ नये. सगळ्यांनी आपली श्रद्धा तशीच ठेवून घरूनच प्रार्थना करावी. इथं मंदिराच्या ठिकाणी बॅरिकेडिंग आणि बंदोबस्त आम्ही ठेवत आहोत आणि कोणत्याही प्रकारे इथं गर्दी होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. तरी पण कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्व भक्तांनी आपली वैयक्तिक आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे आणि जो नवरात्र उत्सव आहे तो दरवेळी जसा आपण उत्साहात साजरा करतो तो यावर्षी घरीच करायचा आहे. सर्व भाविकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की त्यांनी सदर घाटनदेवीचा जो नवरात्रोत्सव यात्रा आहे त्याला कोणीही येऊ नये, घरूनच प्रार्थना करावी. धन्यवाद. दोंडाच्या येथील कला शिक्षण महेंद्र पाटील व पत्रकार राजेश मोरे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून सायकल रॅलीचे जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आले आहे. दिनांक ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत सायकलिंग जनजागृती करत आहे असा दोंडाच्या मालपूर परिसर माहिती देत आपला अनुभव लोकांना देत आहेत. ते म्हणतात की सायकल चालविण्याने स्नायू बळकट होतात, मन प्रसन्न होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, स्मरणशक्ती वाढते. सायकलिंग पर्यावरणपूर्वक आहे, हवा प्रदूषण होत नाही असे संदेश देत सायकलिंग रॅलीला सुरुवात केली आहे. प्रतिनिधी प्रभाकर आटगाळे, मालपूर, दोंडाईचा. सध्या कोरोना या विषाणूने भारतात संबंध जगामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि हे जणू काही महामारी जी पसरलेली आणि सध्या एक नवीन शब्द आपल्याला ऐकायला मिळतोय तो म्हणजे इम्युनिटी. या इम्युनिटी पॉवर ज्याची चांगली तो कोरोना विषाणूपासून बचू शकतो असा सर्वांचा समज आहे आणि म्हणूनच काही लोक होमिओपॅथी, ॲलोपॅथी किंवा आयुर्वेदिक असे विविध औषधांचा उपयोग करत आहेत इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी. परंतु वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर्स लोकांच्या मते व्यायाम करणे हा सर्वात चांगला पर्याय आहे इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आणि त्यात सायकल चालवणे हा अतिशय सोपा आणि चांगला पर्याय या गोष्टीसाठी आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे आणि तो दृष्टीने मी आणि माझे मित्र राजन मोरे सर आम्ही गेल्या 4 महिन्यापासून सतत रोज 20 ते 25 किलोमीटर सायकलिंग प्रवास करत असतो, सायकलिंग करत असतो
आणि खरोखरच आम्हाला या गोष्टीचा चांगला फायदा झालेला आहे. आम्हाला जो फायदा झाला हा इतरांना सुद्धा व्हावा यासाठी आम्ही 8 ऑक्टोबर 2020 ते 15 ऑक्टोबर 2020 जो माझ्या वाढदिवसाची तारीख आहे, हा संपूर्ण सप्ताह या आठवड्याभर आम्ही दोंडाच्या परिसरातील प्रत्येक खेड्यावरती जाऊन सायकलिंगचे फायदे याविषयीची जनजागृती करीत आहोत. आज आमचा जनजागृतीचा 5वा दिवस. आम्ही सायकलिंगचे फायदे याविषयी पॉम्पलेट छापून प्रत्येक गावात जाऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पॉम्पलेट पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि तोंडी आमच्या त्या ठिकाणी माहितीसुद्धा देण्याचा उपक्रम असतो. शेतकऱ्यांच्या बाजूने केंद्र सरकारने केलेल्या कायद्याची विरुद्ध कसे आवाहन आणत विरोध करत असलेली तरी शेतकरी राजा मात्र कायद्याचे स्वागत करत आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायदा राज्य सरकारने तातडीने लागू करावा. हा कायदा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा कायदा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना स्वातंत्र्यमय मिळवून देणारा आहे. त्याने उत्पादित केलेला शेतीमाल याचा शेतकरी अखेर पर्यंत मालक असून दलालीची दुकानदारी बंद झाली असे आमदार काशीराम पावरा यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत शेतकरी विधेयक पास करून खऱ्या अर्थात शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढवली. त्याबद्दल शेतकरी बांधवांमध्ये कामलीचा आनंद आणि उत्साह आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव नेतृत्व आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाले आहे तरी शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य मिळाले नव्हते. त्यांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट आहे खऱ्या अर्थाने उगवली. जे लोक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे आड येत आहे आणि बदललेली आपली दुकानदारी चालवत आहे, त्यांची दुकानदारी या नव्या कायद्याने बंद होईल आणि शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती प्रतिष्ठान वाढेल. या शब्दात भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी कायद्याचे समर्थन केले. देशात आणि राज्यात विरोधकाला विरोध म्हणून काँग्रेस व डावे विचाराचे लोक पुढे येत असल्याने तरी शेतकऱ्यांच्या पाळात बळीराम या निर्णयाचे जोरदार स्वागत करीत असल्याने त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा राज्यात तातडीने लागू करावा. राज्य सरकारने दिलेली स्थगिती उठवावी अशी मागणीचे निवेदन शिरपूर तहसील आबा महाजन यांना देण्यात आले. त्यानंतर कार्यालयाच्या आवारात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्र सरकारचा निर्णय विरोधात स्थगिती देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अजिंठा बुलढाणा रोडवर भीषण अपघात झाल्याची घटना दुपारी 12च्या सुमारास घडली. सिल्लोड तालुक्यातील शिवना ते मांदणी या रोड अंतरावर लेडिंग आपे रिक्षा व MH19 BN 3372 पहूर जिल्हा जळगाव येथील असून होंडा कंपनीची दुचाकी MH20 FN 6481 मांदणी जिल्हा औरंगाबाद यांनी दोन्ही वाहनांचे समोरासमोर धडकेत मालुताई सुभाष थोरात वय 55 पौर येथील असून यांचा अपघातात जागीच ठार झाले आहे. तसेच सागर सुभाष थोरात वय 27, ऐश्वर्या राहुल थोरात वय 8 गंभीर जखमी असून यांना जळगाव या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आले आहे व किशोर संजय राऊत वय 22, योगेश संजय राऊत वय 28 गंभीर जखमी असून यांना जिल्हा घाटी औरंगाबाद या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार निलेश रिसरकर पुढील तपास करत आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राज्यात वाढत्या महिला अत्याचार घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात भाजपा महिला आघाडीच्या वतीने आंदोलन. साक्री येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखवले पालकमंत्र्यांना काळे झेंडे. देवपुरात भर दिवसा धाडशी चोरी रोकडचा दागिने लपास. युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हाभर 3 शाखेचे उद्घाटन. नवरात्री उत्सव घाटन देवी मंदिर भाविकांसाठी बंद.
केंद्र सरकार कृषी कायदा राज्य सरकारने लागू करावा, आमदार काशीराम पावरा यांची मागणी. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम.